मुलांनो, आज आपण मंथन इयत्ता चौथी विषय गणित विषयातील व्यवसाय क्रमांक 4 संख्याज्ञान घटकातील अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत यावर आधारित असलेला हा चौथा व्यवसाय आज आपण पाहणार आहोत. पाहूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत 700 आहे? 7 या अंकाची स्थानिक किंमत 700. 700 म्हणजे शतक स्थानी 7 अंक असला पाहिजे. मग आता कुठे आहे? इथं शतक स्थानी 6 आहे, शतक स्थानी 7 आहे, म्हणजे इथं एक आहे. पुढे पाहूया. अजून इथं 4 आहे, म्हणजे ही किंमत 700 होणार नाही या ठिकाणी. या ठिकाणी शतक स्थानी 7 आहे, म्हणजे पुन्हा एकदा इथं होतंय. म्हणजेच पर्याय क्रमांक ब आणि ड 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज सर्वात कमी आहे? मुलांनो, तुम्हाला स्थानिक किंमत कशी काढायची आणि दर्शनी किंमत कशी काढायची याबाबतचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर आपल्याला अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ लिंकवर टच करून व्हिडिओ नक्की पाहावा. बघा, दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज सर्वात कमी आहे? दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते ती किंमत. अंकाला जे अंक आहे त्या अंकाला जे दिसतंय तीच किंमत म्हणजे दर्शनी किंमत. म्हणजे कसे, आता 9 जरी 10,000 स्थानी असला तरी याची दर्शनी किंमत मात्र 9च. 4ची दर्शनी किंमत 4च, 3ची दर्शनी किंमत 3च, 2ची 2च आणि 8ची 8च आहे. म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे जे दिसतं तीच किंमत आपण धरायची आहे. आणि या दर्शनी किंमतींची बेरीज किती असं विचारलेलं आहे. 9 4 13, 13 3 16, 16 2 18, 18 8 26. म्हणजे पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज येते 26. आज आपण असं प्रत्येकाचं करत गेल्यानंतर आपल्याला थोडंसं लक्षात यायला पाहिजे की ज्या अंकामध्ये एकतर सर्व संख्या किती अंकी येतात? 5 अंकी आहेत. दुसरी गोष्ट बघायला लागेल की यात लहानात लहान अंक असलेली संख्या कुठे आहे? अंक लहान असलेली संख्या शक्यतो बघा या ठिकाणी 2 शून्य आहेत. या अंकांची बेरीज सर्वात कमी येईल असा अंदाज आहे. आपण ते पाहूया. इथं 26 आलंय. 1 आणि 1 2, 2 आणि 7 9, 9 9 18 आणि 5 23. इथं 26 आलं तर इथं 23 आलंय. इथं पाहूया 3 आणि 5 8, 8 आणि 4 12. इथं बेरीज येते 12 आणि या ठिकाणी येते 13, 13 आणि 9 22 26. या अंकांची 26, इथं 12, इथं 23, इथं 26. म्हणजे सर्वात कमी बेरीज ही 3 नंबरच्या पर्यायाची येते. पुढचा प्रश्न, खालील संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज 19 आहे, तर ती संख्या कोणती? दर्शनी किमतींची बेरीज किती पाहिजे? तर 19. मग अशी कोणकोणत्या पर्यायात येते? आता इथं खाली पाहिलं तर इथं 2 पर्याय दिलेत, म्हणजे या ठिकाणी 2 एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात. पाहूया. यांची बेरीज किती येते? 7 9 16, 16 आणि 3 19. म्हणजे अपर्याय 19 बेरीज येते. 6 5 11, 11 13, 13 8 21. म्हणजे हा पर्याय नाही. क 4 2 6, 6 6 12, 12 आणि 7 19. म्हणजे क पर्याय आहे 19 उत्तर. 1 आणि 3 4, 4 आणि 4 8, 8 आणि 8 16 7. 1 आणि 3 4, 4 आणि 4 8, 8 आणि 7 15, 15 आणि 24 उत्तर आहे. म्हणजे अ आणि क यांचं पर्याय असलेलं उत्तर कुठे आहे? तर फक्त अ आणि क, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पुढे 38,564 ही संख्या दशसहस्र स्थानाच्या अंकांची स्थानिक किंमत किती? या संख्येच्या दशसहस्र स्थान, आता 38,564 ही संख्या लिहूया अगोदर.
38,564. काय म्हणतंय? 10 सहस्र. 10 सहस्र म्हणजे 10,000. हे आपल्याला माहिती पाहिजे. एकक, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. यालाच असं म्हणता येईल एकक, दशक, शतक, सहस्र, 10 सहस्र. आपल्याला काय म्हणले? 10 सहस्र स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? मग आता 10 सहस्र स्थानिक कोण आहे? 3. मग 3ची स्थानिक किंमत किती येईल? 3 गुणिले काय? 10 सहस्र म्हणजे 10,000. आणि याचा गुणाकार येतोय 1 आणि ती संख्या असेल तर वर शून्य आहे तशी गुणाकार करायचा आणि शून्य देऊन टाकायचे. 3 1 3. किती शून्य आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4. 30,000. याचं उत्तर काय येते? 30,000. हे एवढं आपण सगळं करून दाखवण्यापेक्षा 3 दशसहस्र म्हणजे 30,000 हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. आता पर्याय कुठे आहे मग? तर पर्याय क्रमांक 2. पुढे बघूया. 5वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज सर्वाधिक आहे? म्हणजे आपल्याला अगोदर काय करायचंय? हजार आणि दशक स्थान शोधायचंय, त्यांची स्थानिक किंमत काढायची आणि नंतर सर्वात जास्त बेरीज कोणाची येते ते पाहायचंय. पहिला पर्याय बघूया. 48,570 आहे. हजार आणि दशक, हजार स्थानी 8 आहे. आता 8ची स्थानिक किंमत 8,000, 7ची किंमत 70. बेरीज केली 8,070 पहिल्या पर्याय येतोय. दुसरा पर्याय बघूया. 39,000, हजार स्थानी 9, दशक स्थानी 0, 9ची स्थानिक किंमत 9,000 आणि शून्याची किंमत शून्यच म्हणजे 9,000. दुसऱ्या पर्यायाचं आलं. तिसरा पर्याय आहे 54,090. 54,090. हजार स्थानी आहे 4,000, 4 अंक. 4ची स्थानिक किंमत 4,000, दशक स्थानी आहे 9, त्याची किंमत येते 90 आणि बेरीज येईल 4,090. पुढचा पर्याय आहे 43,290. 43,290. हजार स्थानी आहे 3, 3ची स्थानिक किंमत 3,000, एक दशक स्थानी आहे 9ची किंमत 90, 3,090 याची बेरीज येते. आता सर्वात जास्त बेरीज कोणाची आहे? तर 8,070, 9,000, 4,090 आणि 3,090 म्हणजे सर्वात जास्त 2 नंबरच्या पर्यायातील संख्येची. प्रश्न 6. 9*4 या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून तिच्या स्थानिक किमतीतील फरक 450 आहे, तर त्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? 6वं गणित बघा. 9** किंवा फुली 4 आणि या दोन अंकांचा जे फुली आहे त्या दोन फुलींच्या स्थानिक किमतीतील फरक आहे 450. बघा बाळांनो, काय करायचं? डावीकडील जे पहिला अंक आहे त्या अंकाच्या पुढचा एक अंक घ्यायचा. पुन्हा एकदा लक्षात घ्या. फरक विचारलेला असेल, स्थानिक किमतीतील फरक दिला असेल आणि ती संख्या कोणती आहे असं विचारलं तर जी अंकाची सुरुवात होणारा अंक आहे त्या अंकाच्या पुढचा एक मिळवायचा आणि एक पुढे घ्यायचा. 4 मध्ये 1 मिळवलं 5. म्हणजे या ठिकाणी या 9 फुलीच्या जागी 5, ह्या फुलीच्या जागी 5 आणि 4. आता बघूया बरं आपण खरोखरच 450 उत्तर येतंय का? या 5ची किंमत, स्थानिक किंमत, एकक दशक शतक, शतक 5 शतक म्हणजे 500, वजा फरक विचारलेला होता, वजा या 5ची किंमत 50, वजाबाकी करूया. 0 0 0, 5 शून्यातून 5 जात नाहीत म्हणून इकडून घेतला 1 हातचा, 10 मधून 5 गेले 5, 4, 450 आलं बघा.
फक्त काय करायचं, जी संख्या दिली त्यातील पहिला अंक जो आहे त्या अंकामध्ये 1 मिळवायचा आणि पुढचा अंक त्या फुलीच्या जागी लिहायचा. अशा पद्धतीनं 550 5 5 आलं. आता आपल्याला पुढे काय विचारलंय, फरक दिला होता आणि त्यावरून स्थानिक किमतींची बेरीज किती विचारले. आपण जे अंक काढलं होतं क्लुप्तीने 5 5 ते बरोबर आलेले आहेत. मग आता त्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारलंय. 5 शतक म्हणजे 500 आणि 5 दशक म्हणजे 50 यांची करायची बेरीज 0 5 5 550. उत्तर पर्याय 3. पुढे बघूया 7वं गणित बघा. खालील संख्येतील 6 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक 59,940 आहे, तर ती संख्या खालीलपैकी कोणती असेल. चला उदाहरण करूया आपण. आता अगोदर फरक किती दिलाय ते काढूया. 59,940. आता मुलांनो एक लक्षात घ्यायचं की काय करायचं, 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणलंय. 6 अंक. मग कुठे कुठे 6 अंक येऊ शकतोय. आपण मगाशी गणितात पाहिल्याप्रमाणे पहिला अंक आहे त्या अंकामध्ये 1 मिळवायचा, 6 इथं येणार. बाकी 0 असेल तर तिथं 9 9 येतं. आणखी कुठे येऊ शकतो वजाबाकी केल्यानंतर बदल, तर 10 मधून आता वर सर्व 0 0 0 असणार आहेत. 60,000 असणार आहेत. हे या पद्धतीनं 5 अंकी संख्या. मग आता कोणत्या संख्येतून वजा केल्यानंतर आता 6 कुठे असू शकतो दुसरीकडे, अजून एकक स्थानी असेल तर इथं 6 येईल आणि इथं 6 जर आले तर पहिल्या अंकात इथं 10 मधून 6 गेले 4 आणि इथं शेवटचा अंक 5 येणार आहे. बघा इथं वजाबाकी केली, पहिला अंक एकच स्थानी घेतलं पर्याय 1 मधल्यानुसार, तर इथं 4 येतोय, म्हणजे इथं हे गणित बरोबर नसणार आहे. मग आता दुसरा पर्याय बघा. 60,000, 6ची स्थानिक किंमत 60,000, 6ची स्थानिक किंमत 60, वजाबाकी केली, 0तून 0 गेले, आता जात नाही म्हणून 10 झाले, 10तून 6 गेले 4. आणि इथं एक लक्षात ठेवायचं की इथं 10 9 5 मगाशी म्हणल्याप्रमाणे हे 9 9 5 म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आलं. आपण इथं एक लक्षात ठेवायचं की पहिला अंक 6 या अंकाची स्थानिक किंमत काढायची सांगितलेली आहे आपल्याला, तर पहिल्या अंकामध्ये 1 मिळवायचा आणि ज्या ठिकाणी 10 मधून तोच अंक म्हणजे 6 अंक वजा केल्यानंतर किती येतात, तर 4 येतात. 4 इथं आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा 6 अंक आहे आणि इथं 5 पहिला अंक आहे, तिथं सुद्धा अंक 6 आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पुढचं उदाहरण बघूया. 4 फुली 1 2 फुली या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे, 6 9 9 3 म्हणजे 6,993 आहे. तर तो समान अंक कोणता. आता मगाशी म्हणल्याप्रमाणेच पहिला अंक आहे त्यामध्ये 1 मिळवा, 7. मग इथं सुद्धा 7 असणार आहे आणि इथं सुद्धा 7 असणार आहे. 6 मध्ये 1 मिळवले 7 आले, म्हणजेच या ठिकाणी 7 असणार आहे, इथंही 7 असणार आहे. बघा 47,127. 7ची किंमत किती येते, पडताळा पाहूया. 7,000 वजा या 7ची किंमत 7, 0तून 7 जात नाहीत, हाचा घेऊया. 10तून 7 गेले, खाली राहिले 3, 9ला 9, 9ला 9 6. बघा आपण फक्त या ठिकाणी डोकं लावायचंय आणि डोकं लावून आपण तो अंक शोधला आणि त्यावरनं उत्तर शोधलं. पाहूया उत्तर आहे का नाही.
7 अंक, पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित 9. 53,734 या संख्येतील 3 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक कोणत्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे? 3 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक. 3 या अंकातील स्थानिक किमतीतील फरक 53,734. 3 या अंकातील स्थानिक किमतीतील फरक 3,000 आहेत. 3,000 वजा 3 दशक आहेत म्हणजे 30. वजाबाकी करूया. 0 2 10 काढलं 9 7 9 2 2,970 याच्या स्थानिक किमतीतील फरक येईल. मग आता कोणत्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे? 4ची स्थानिक किंमत किती येते? 4च. पण हे 2,970 हे मोठे आहेत 4पेक्षा. 7 हे शतक आहेत आणि फरक आहे हजारातला म्हणजे हे पण लहान आहे. 5 पर्याय क. 5 कशात आहे? तर 5 दशसहस्त्र आहेत म्हणजे 5 म्हणजे दशसहस्त्र म्हणजे 50,000 हे मात्र फरकापेक्षा मोठे आहेत म्हणजे पर्याय क्रमांक क. आता इथे फक्त क. पुढचं गणित 77,770 या संख्येतील कोणत्या स्थानचा अंक पुसून टाकून त्या जागी 0 लिहिला असता येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 7,000ने कमी येईल. अशा प्रकारचं गणित आलं की आपल्याला जी किंमत सांगितलेली आहे, किती सांगितले मूळ संख्येपेक्षा कमी? तर 7,000. मग 1000 स्थानचा अंक काढायचा, कमी करायचा आणि तिथे 0 घ्यायचं. म्हणजेच काय? 77,770 आहे. आपल्याला काय म्हणले? मूळ संख्येपेक्षा कितीनं कमी? तर 7,000नं. मग 7,000नं कमी करायचे म्हणजे काय करायचं? या 7च्या जागेवर 0 लिहायचं. बघा अशा प्रकारची संख्या तयार होईल 70,777. म्हणजेच ही मूळ संख्येपेक्षा 7,000नं कमी होईल. म्हणजेच कोणत्या स्थानी? तर 1000 स्थानी. मग आता 1000 कुठं येतं? तर 1000 नाही, पण 1000ला दुसरं नाव आहे सहस्र, म्हणून सहस्रस्थानी. पर्याय 2.